थोडं मागे येता का सगळे असं थोडं माग पतंग ठेवा पोजायला 2 मिनिटं मागे या. काल तुम्ही या साईडला या. नमस्कार. उपस्थित इथे सर्वच मान्यवर पैठण नगरपालिकेतले शिवसेनेचे नगरसेवक, सगळ्यांचे मार्गदर्शक, इष्ट नेते कुंदवटे साहेब, भोसले साहेब, नाव न घेताच बोलतो कारण दादांनी सगळ्यांचीच नावं घेतली. मला एक आनंद वाटला की गेले 19 वर्ष पप्पूभाई शेख यांनी ही पतंग स्पर्धा त्यांच्या शुक्रवार पेठेत चालू ठेवलेली आहे. कारण म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचा जास्त वापर होत आहे, लोक तो वापर होत आहे. लहान पिढी मला वाटतं कुठेतरी बाहेर निसर्गात फिरण्याऐवजी मोबाईलवर जास्त ग्रस्त असते. त्यामुळे अशा आपण परंपरा प्रथा जर चालू ठेवल्या तर मुलांना एक पर्यायी हॉबी नाहीतर एक काहीतरी दुसरं काही करायचं एक संधी मिळते. त्याच्यामुळे मी त्यांचे पप्पूभाई शेख यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्व फलटणकरांना आणि पप्पूभाई तुम्हालाही आणि तुमच्या समर्थकांना विनंती करतो की कृपया चायनीज मांजाचा वापर करू नका. चायनीज मांजाचा वापर एकतर इलिगल आहे, दुसरी गोष्ट त्याने जीवितहानी होण्याची शक्यता आहे. पशुपक्षींना त्यांची जीवितहानी होऊ शकते. तसंच मला वाटतं जाधववाडीमध्ये सुद्धा एक केस झाली होती, तिथे कोणतंही मरता वाचलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच विनंती करतो की चायनीज मांजाचा वापर करू नका आणि पारंपरिक पद्धतीने पतंग आणि पतंग स्पर्धेचा आपण सगळ्यांनी आनंद घ्या. नमस्कार.